सरळ व्याज भाग 2 चा व्हिडिओ आपण सुरू करत आहोत. भाग 1 मध्ये 8 एक्झाम्पल्स घेतले होते. हे 9वं एक्झाम्पल आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. भाग 1 चा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो नक्की पाहून घ्या. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा फॉर द नेक्स्ट व्हिडिओ, फॉर द नेक्स्ट अपडेट. चला अधिक वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. उदाहरण क्रमांक 9. रामने घनश्यामकडून दशादशी 8% दराने, पाहिजे एक प्रिंटिंग मिस्टेक आहे, 550 घेऊया आपण, 55 ऐवजी 550 रुपये सरळ व्याजाने कर्जावर घेतले. त्याने 6 महिन्यानंतर, पाहिजे मुदत आलेली आहे पण महिन्यामध्ये आलेली आहे, मुदत नेहमी वर्षामध्ये पाहिजे, सर्व रक्कम परत केली. सर्व रक्कम परत केली म्हणजे रास परत केली हे लक्षात घ्या. सर्व रक्कमचा अर्थ होतो मुद्दल अधिक व्याज. तर रामने किती रक्कम परत केली म्हणजे आपल्याला रास काढायची आहे. या ठिकाणी रासचं सूत्र मी तुम्हाला सांगितले, मुद्दल अधिक व्याज. आपल्याकडे मुद्दल आहे 550 रुपये त्याने कर्जावर घेतले होते, आपल्याकडे व्याज नाहीये. तर चला आपण आधी व्याज काढून घ्या. सरळ व्याज सूत्र पाठ नसेल तर ते पाठ करणं फार गरजेचं आहे. पाठ असेल तर लिहिण्याची गरज पण पडत नाही. आपण पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये आपण हे लिहूया, एका एक्झाम्पल मध्ये लिहूया, नंतर लिहिण्याची गरज नाही. मदक म्हणा किंवा कदम म्हणा एकच आहे, छेद 100. पण आता मुद्दल आहे आपली 550 रुपये, दर किती आहे 8% आहे. आपल्याला 6 महिने दिलेले आहेत. 6 महिने म्हणजेच काय, त्याला 12 भाग द्या, 1/2 म्हणा किंवा 6 1 6, 6 2 12, 1/2 घेतले तरी चालतात, 0.5 वापरले तरी चालते, भागिले 100. 5 0 गेला 0 गेला, 2 1 2 2 चौक 8. आता 4 आणि 10 ला भाग जाईल, 2 2 4 2 5 10. आता खाली 5 शिल्लक आहे, 55 ला भाग जाईल, 11 चा भाग जाईल. खाली काही शिल्लक नाही, वरती 11 2 22, वरती उत्तर आलं 22. म्हणजे सरळ व्याज आलं आपलं 22 रुपये. हे लक्षात घ्या. इथे आपण त्याला शिकवून करूया. आपल्याला विचारलेली आहे रास. रास बरोबर किती? रासचं सूत्र आहे मुद्दल अधिक व्याज बरोबर रास. रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज, अधिक सरळ. मुद्दल आहे आपली 550, रास आली 22, 572 रुपये उत्तर येईल आपलं, 572. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. चला एक्झाम्पल नंबर 10 पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर 10. 1000 रुपयांवर दशादशे 10 दराने 146 दिवसांचे सरळ व्याज किती होईल? इथे आपलं सरळ व्याज काढायचे. सरळ व्याज काढण्यासाठी आपल्याला 3 महत्वाचे घटक माहिती असणं गरजेचं आहे. सरळ व्याज बरोबर बरोबर मुद्दल. आता मी लिहिणार नाही, सूत्र मुद्दल दिली आपल्याला 1000 रुपये, 1000 घेऊन टाका. मुद्दल गुणिले दर आहे 10 रुपये. इथे एक्झाम्पल घेण्याचं कारण असं की जी काही मुदत आहे दिवसांमध्ये दिली, जेव्हा दिवसांमध्ये मुदत दिली जाते तेव्हा त्याचा वापर कसा करायचा, त्याचं वर्षामध्ये रूपांतर करायचं. 146 ला 365 ने भाग द्या, 365 दिवसांचं वर्ष होतं, भागिले 100. 100 ने भाग देणार आहोत आपण. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता इथे कितीचा भाग जाईल इथे आपण देऊ 6 4 10 आणि 1 11. 5 ने भाग देऊया आपण आधी. 5 7 35, 1 उरला, 5 3 15 73 आणि 5 2 10. आता पुढे 73 ला कशाने भाग जातोय? 73 1 73 आणि 73 2 146. 2 चा भाग गेला. खाली काही शिल्लक नाहीये. वरती काय आहे इथे 10 उरले, त्याच्यानंतर इथे 2 उरले आणि इथे 2 उरले. 10 2 20, 20 2 40. 40 रुपये आपलं सरळ व्याज आले. आपल्याला प्रश्न विचारला होता सरळ व्याज किती? पर्याय क्रमांक 1 उत्तर आलं आपलं 40 रुपये. आता उदाहरण क्रमांक आपण 3 पाहूया, म्हणजेच उदाहरण क्रमांक 11 घेऊया. एका रकमेची 2 वर्ष. हे उदाहरण फार महत्वाचं आहे, एमपीएससी ला सुद्धा बऱ्याच वेळा एक्झाम्पल विचारलं जातं. एका रकमेची 2 वर्षांची रास दिली आपल्याला 5800 रुपये.
आणि 5 वर्षांची रास दिली 7,000 रुपये, तर ती रक्कम व व्याजाचा दर काढा. व्याजाचा दर आणि रक्कम काढायची आपल्याला. पहा, आधी आपण 5 वर्षांची रास विचारात घेऊया. 7,000 रुपये आहे. रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. संपूर्ण व्यवहारात मुद्दल तीच असणार आहे. मग 5 वर्षांची रास, 5 वर्षांची रास बरोबर 5 वर्षांचे मुद्दल अधिक 5 वर्षांचे व्याज. 5 वर्षाचे व्याज. आता पुढे याचा वापर केला आपण 2 वर्षांचा विचार करूया. 2 वर्षांची रास बरोबर मुद्दल अधिक 2 वर्षाचे व्याज. याला वरती म्हणूया समीकरण 1, याला म्हणूया समीकरण 2. हा झाला पहिला भाग. यातून आपण आता काय करणार आहे, 5 वर्षाचं व्याज जास्त असणार आहे 2 वर्षापेक्षा. मग 1 मधून आपण 2 वजा करणार आहोत, हे लक्षात घ्या. पहा, 1 मधून 2 वजा करूया. मग 1 मधून 2 वजा केल्यानंतर काय मिळणार आहे पहा, मुद्दल कॅन्सल होणार आहे. बरोबर आहे. 5 वर्षाची रास किती दिलेली आहे आपल्याला, 5 वर्ष 7,000 रुपये. बरोबर आहे. 7,000 वजा 1 वजा 2 करणार आहे आपण. 2 वर्षाची रास दिली 5,800. इकडे या दोघांची वजाबाकी घ्या. आता इकडे 1 वजा 2 करतोय आपण. इकडे पहा, मुद्दल कॅन्सल होईल. म वजा म कॅन्सल झाला. 5 वर्षांचे व्याज वजा 2 वर्षांचे व्याज आले 3 वर्षांचे व्याज. मग 3 वर्षाचं व्याज किती आलं, या दोघांची फक्त वजाबाकी करा. आणि म्हणून 3 वर्षाचे व्याज बरोबर 3 वर्षाचे व्याज बरोबर पहा, वजाबाकी किती आली, 0 - 0 0 0 - 0 0. 70 मधून 58 गेले, आले 12. 1200 रुपये 3 वर्षाचं व्याज आले. आणि म्हणून 1 वर्षाचे व्याज बरोबर, याच्यावरून 1 वर्षाचं व्याज काढा. 3 वर्षाचं 1200, तर 1 वर्षाचं होईल 400 रुपये. आता यावरून काय करा, एक तर 2 वर्षाचं व्याज काढून घ्या किंवा 5 वर्षाचं काढून घ्या. आपण 2 वर्षाचं व्याज काढूया. आणि म्हणून 2 वर्षाचे व्याज बरोबर 2 वर्षाचे व्याज आले 800 रुपये. आता आपण 2 वर्षाचे व्याज का काढले, तर आपल्याला मुद्दल आणि व्याजाचा दर काढायचा आहे. तर आता आधी आपण मुद्दल काढू शकतो. पहा, 2 वर्षाचं व्याज 800 रुपये आहे. 2 वर्षाचे व्याज 5,800 रुपये आहे. मग 2 वर्षाची मुद्दल काढता येईल. मुद्दल म्हणजे काय, रास म्हणजे काय, मुद्दल अधिक व्याज. मग मुद्दल काय होईल, रास वजा व्याज. 2 वर्षाची रास वजा 2 वर्षाचे व्याज बरोबर मुद्दल मिळेल आपल्याला. आणि म्हणून मुद्दल म्हणजे म बरोबर 2 वर्षाची रास, पहा, रास वजा व्याज. 2 वर्षाची रास आहे 5,800 रुपये, त्यातून व्याज वजा करा 800 रुपये, बरोबर उत्तर आलं 5,000 रुपये. आणि म्हणून म बरोबर मुद्दल बरोबर 5,000 रुपये आपल्याला मिळाली. आता आपल्याला काढायचा आहे दर. आता आपण दर काढूया. आता दर काढण्यासाठी काय करायचे पहा, आपल्याला दर बरोबर, दरासाठी मी सुरुवातीला पहिल्या व्हिडिओमध्ये सूत्र सांगितलेलं आहे, सरळ व्याज गुणिले 100 भागिले म गुणिले क. आता सरळ व्याज आपण हे 2 वर्षांचं विचारात घेऊया 800 रुपये. 2 वर्षांचं विचारात घेतलं त्यामुळे क ची किंमत आपण 2 टाकून घेणार आहे. 2 वर्षांचं व्याज 800 रुपये, क 2 स 800, 100 छेद मुद्दल 5,000 रुपये. चला आता आपण भाग देऊया. पहा, भाग देताना हा 0 गेला, हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, पुन्हा इथला 1 0 गेला, इथला 1 0 गेला. 5 1 5, 5 2 10, हे 2 2 कॅन्सल झाले. या ठिकाणी खाली काही शिल्लक नाही, वरती फक्त 8 शिल्लक राहिला, म्हणून 8 उत्तर येईल. मग द बरोबर 8, दर आला 8. म्हणजे मुद्दल आली 5,000, दर आला 8. 5,000 रुपये मुद्दल आणि दर आला 8. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. चला उदाहरण क्रमांक 12 घेऊया.
हे उदाहरण फार महत्वाचं आहे, याला थोडी तयारीची आणि प्रॅक्टिसची गरज आहे. चला उदाहरण क्रमांक 12. उदाहरण क्रमांक 12 तोंडी आहे, नेहमी लक्षात ठेवा. दामदुपटीचे एक्झाम्पल आहे. यापूर्वी पण मी तुम्हाला सूत्र सांगितले. दामदुपटीच्या एक्झाम्पल मध्ये काय करायचे, वर्ष विचारले तर आपल्याला 100ला दराने भागायचे, दर विचारला 100ला वर्षांनी भागायचे. मग आपल्याला वर्ष विचारलेत ना, चला वर्ष बरोबर किंवा काळ बरोबर, वर्ष किंवा काळ बरोबर 100 भागिले दर. आता 100 भागिले दर किती आहे, 12.5. 12.5 ने 100ला भाग जातो. दशांश चिन्ह वगैरे बरेच ऍडजस्टमेंट आहे. 12.5 8 100. पण हे लक्षात येत नसेल तर दशांश चिन्ह कॅन्सल करा किंवा आपण याला 2 ने गुणूया. खाली 2 ने गुणलं, वरती 2 ने गुणलं. पहा 12.5 ची दुप्पट किती आली, 25. मग आपल्याला माहिती आहे 25 1 हे 25 आणि 25 चौक 100. 4 गुणिले 2 किती आले, 8. लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईन आपलं. चला नेक्स्ट एक्झाम्पल. दशांश चिन्ह कॅन्सल करून पण आन्सर काढता येतं. पहा दशादशे 10 दराने, दर दिलाय आपल्याला 10, द बरोबर 10 रुपये, म्हणजे टक्केवारीमध्ये असतो 10%. लक्षात घ्या, टक्केवारीत लिहायचा नेहमी तो. एका रकमेची, रक्कम माहित नाही, रक्कम आपण काय करूया, 100 रुपये घेऊया, 100 रुपये मानूया आपण त्याला. 2.25 पट रक्कम होणार आहे, रक्कम 2.25 पट होणार आहे. त्यासाठी किती कालावधी लागेल. रक्कम 2.25 पट होणार आहे, त्याला आपण रास म्हणतो आपण. म्हणजे तुम्हाला रास दिली 2.25 रुपये, 2.25 पट, 100ची 2.25 पट, आणि म्हणजेच या ठिकाणी आपलं सरळ व्याज मिळणार आहे 250 वजा 100 बरोबर 225 वजा 100 125 रुपये. हे आपलं सरळ व्याज असणार आहे. तर यासाठी किती कालावधी लागेल, क किती असेल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून क चं आपलं सूत्र माहिती आहे काय, क चं सूत्र क बरोबर स गुणिले 100 भागिले म गुणिले द. आता स किती आहे, सरळ व्याज काढले आपण 125 रुपये गुणिले 100 भागिले मुद्दल आपण 100 रुपये मानली, दर आहे 10%. म्हणजे काय होईल, 100 कट होईल, 10 ने 125 ला भाग दिला, 12.5 उत्तर येईल आपलं. 12.5 वर्ष म्हणजे 12.5 वर्ष. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं. चला उदाहरण क्रमांक 14 सोडवणार आहोत आपण. 14 मध्ये कोणकोणत्या बाबी दिल्यात ते पहा. दिलेले घटक काय आहेत ते फार महत्वाचे आहे. पहा दशादशे 12.5 दराने, म्हणजे दर दिलाय आपल्याला 12.5 12.5%. त्यानंतर मुद्दल म दिलाय 525 रुपये, सॉरी 525 सरळ व्याज आहे. मुद्दल दिले आपल्याला 700 रुपये, सरळ व्याज दिलंय 525 रुपये. आपल्याला इथे वर्ष मला असं वाटतं टाईप करायचे राहिलेत. 700 रुपये मुद्दलाचे किती वर्षात, प्रिंटिंग मिस्टेक आहे, किती वर्षात असा प्रश्न पाहिजे. 525 रुपये सरळ व्याज होईल, म्हणजे आपल्याला क काढायचा आहे. हे लक्षात घ्या. चला आपण क काढूया. आपलं क चं सूत्र माहिती आहे, क बरोबर सरळ व्याज गुणिले 100. हे सगळे सूत्र मी लिहून दिले, ते पाठ पाहिजेत आपले. मुद्दल किती 700 रुपये भागिले ते क येणार, इथं दर येईल, दर किती 12.5. आता हे दशांश चिन्ह उजवीकडे करण्यावरती 1 0 वाढेल, किंवा याला 2 ने गुणा, वरती पण 2 ने गुणून टाका. आता हे 12.5 गुणिले 2 किती झाले 25, खालच्या 25 ने वरती भाग द्या. 25 1 हे 25, 25 चौक 100, 4चा भाग गेला बरोबर आहे. आता पुढे पहा 700 आली, इथं 700 ने भाग द्यायचा आहे. तर चला आपण काय करूया,
सुरुवातीला 700ला 2 ने भाग देऊया. 2 ने भाग दिला का संख्या निमपट होते. 2 ने भाग द्या, इथे झाले 350. आता इथे 25 ने भाग देऊया आपण. या दोन्ही संख्यांना 25 ने भाग जाईल. 25 एके 25, 10 उरले. 25 चोक 100, 14 आले. इथं 25 ने भाग दिला 525 ला 21 येईल पहा. 25 2 50, 2 उरतील. 25 एके 25. आता 7 ने भाग जाईल. 7 त्रिक 21, 7 2 14. 2 ने 4 ला भाग जाईल. बे एके बे, बे 2 4. 3 2 6 उत्तर आलं. खाली काही शिल्लक नाही, वरती 3 आणि 2 शिल्लक आहे. म्हणजे क ची किंमत येईल 6 वर्ष. पर्याय क्रमांक 3. पहा उदाहरण क्रमांक 15. यामध्ये सुद्धा पहा 3 वर्षात रास 13,000 रुपये. वाचूया आपण एकदा, एक्झाम्पल म्हणजे लक्षात येईल. उदाहरण क्रमांक 15. ₹10,000 दशादशे 10 दराने 3 वर्षात 13,000 रुपये रास होते. मुद्दल आहे 10,000 रुपये. तर त्याच रकमेची, ह्याच 10,000 रुपयाची त्याच दराने, दरही तोच आहे, मुद्दलही तीच आहे, किती वर्षात 14,500 रुपये रास होईल. मुद्दल तीच घेतली, दरही तोच घेतलाय, वर्ष काढायचे. आपण ही नवीन रास विचारात घेणार आहोत. मागच्या राशीची काही गरज नाही विचारात घ्यायची. आणि म्हणून चला, नवीन रास किती आहे? 14,500. रास पासून आपल्याला काय मिळतं? मुद्दल अधिक सरळ व्याज. म्हणजे यापासून आपल्याला मिळणार आहे व्याज. तर आपल्याकडे मुद्दल आहे, रास पण आहे. रास आपण नवीन रास विचारात घेऊया. 14,500. मुद्दल आहे 10,000 रुपये. अधिक सरळ व्याज, म्हणून सरळ व्याज बरोबर हे इकडे वजा होतील. 14,000तून 10,000 गेले, 4,500. सरळ व्याज बरोबर 4,500 आले. आता सरळ व्याज मिळालं आपल्याला, बरोबर आहे. हा, आपल्याला काय काढायचे? किती वर्षात, म्हणजे क काढायचं आहे आपल्याला. आणि म्हणून क बरोबर, कचं सूत्र वापरायचं आपल्याला. सरळ व्याज गुणिले 100, 4,500 गुणिले 100 भागिले म गुणिले द. म म्हणजे मुद्दल 10,000 रुपये. दर आहे तोच दर वापरायला सांगितलं, 10 रुपये. फक्त भाग द्या. 1 2 3 4, 4 0 1. आपण हे 4 0 कट करूया. 1 0 2 3 4, 1 2 3 4. हे 4 4 0 कट केले. आता पुढे पहा, 5 ने भाग देऊया. 5 2 10, 5 9 45. खाली फक्त 2 शिल्लक आहे, वरती 9 आहे. 9ला जर 2 ने भाग दिला तर 4.5 उत्तर येईल. 4.5%. क बरोबर 4.5%. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. उदाहरण क्रमांक 16. दशादशे 10.5 दराने, दर आहे 10.5, 2.5 वर्ष आहेत, 10,000 रुपये मुद्दल आहे. सरळ व्याज किती येईल? सूत्र वापरायची गरज नाही. मद क 10,000 रुपये मुद्दल, दर आहे 10.5, कालावधी आहे 2.5. दशांश चिन्ह आहेत. दशांश चिन्ह असताना काम कसं करायचं काळजीपूर्वक, यासाठी या प्रकारचं एक्झाम्पल आहे. सोपं आहे. काय करायचं? आधी दशांश शून्य कट करून घ्या. दशांश चिन्ह कट करायचे असेल तरी करू शकता. एक घर उजवीकडे न्या, खाली 2 शून्य वाढतात. दशांश चिन्ह ठेवलं तरी भाग देता येतो. चला आपण काय करूया, एक घर उजवीकडे नेऊया. बरोबर आहे. आता वरती किती शिल्लक राहिले? 100 गुणिले 105 करा, गुणिले 25 करा. 2 घरे उजवीकडे नेली, त्यामुळे खाली एकावर 2 शून्य वाढवा. 100 ऑलरेडी कॅन्सल झालेत. खाली आता आपण 100 घेतले. हे 100 कट झाले. या दोघांचा फक्त गुणाकार होईल. 105 गुणिले 25. पहा, 25 5 125. हातचे आले 12. 12तला 2 घ्यायचा. इथं हातचा आला 1. 25 1 25 आणि 1 26. 2625 रुपये. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. चला उदाहरण क्रमांक 17 पाहूया. शोभाताईने आपल्याकडे असलेली काही रक्कम बँकेत ठेवली. बँक त्यांना दशादशे 16 दराने सरळ व्याज देते. तर त्यांना किती मुदतीनंतर दुप्पट रक्कम मिळेल? दामदुपटीचं एक्झाम्पल आहे, फक्त फिरून विचारलंय आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं किती मुदतीनंतर क काढायचा आहे. 100 भागिले दर. अजिबात बाकी कसलाही विचार करायचा नाही. व्यवहार किती रुपयांचा आहे, किती रुपये बँकेत ठेवले, किती रुपये
कर्जाऊ दिले, उसने दिले, कसलाही विचार करायचा नाही. आपल्याला फक्त दर माहिती पाहिजे. 100ला फक्त 16ने भाग द्यायचा, पूर्ण भाग जाणार नाही, आपल्याला माहिती 16ने भाग जात नाही. मग इथे पहा 1 2 हे 2 पैकी एक आन्सर असेल. आपलं 2 पैकी एक असेल. चला पाहूया आपण कोणता आन्सर मिळतोय आपल्याला. पहा 16 1 16, सॉरी 16 96, 6चा भाग जाईल. 96, 100 मधून 96 गेले, 4 उरले, बाकी 4 उरली, खालचे 16 आहे तसेच लिहून टाका. आता इथे भाग द्या. बे 2 4, बे 8 16, बे 1 बे, बे 4 8, 4नेच भाग गेला असता डायरेक्ट. 4 1 4, 4 4 16, म्हणजे 6.1/4 उत्तर येईल आपलं. 6.1/4, पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. चला पुढचं एक्झाम्पल. ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले. 2 वर्षात 8,680 रुपये ज्योतीने व वंदनाने 5 वर्षात 11,200 रुपये भरून परतफेड केली. तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते. थोडंसं फिरून एक्झाम्पल विचारले, त्यासाठीच घेतलंय. यापूर्वी आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं पहा, रास. 2 वर्षात 8,680 रुपये भरून ज्योतीने परत केलेत, म्हणजे व्याजासहित परत केलेत, मुद्दल व्याजासहित परत केले, म्हणजे ती रास आहे. म्हणजे 2 वर्षांची रास बरोबर. पहा 2 वर्षांची रास म्हणजेच काय आपल्याला माहितीये, मुद्दल अधिक 2 वर्षांचे व्याज बरोबर. आता 5 वर्षांत एवढे रुपये, म्हणजे 5 वर्षांची रास बरोबर किती, मुद्दल अधिक 5 वर्षाचे व्याज. अशा प्रकारचे उदाहरण आहे. पहा आता 2 वर्षांची रास किती, 2 वर्षांची 8,680, 2 वर्षांचे व्याज. आता आपण ते पुढे काढणार आहोत नंतर. 2 वर्षांचे व्याज, व्याजाला आपण स म्हणूया. आता 5 वर्षांची रास किती, 11,200 बरोबर. मग अधिक 5 वर्षांचे व्याज. आता आपण काय करणार आहोत, खालची रक्कम मोठी आहे, वरची छोटी आहे. खालच्या रकमेतून वरची वजा करूया, म्हणजे 11,200 मधून 8,680 आपण वजा करूया. मग त्यावेळेला कॅन्सल होईल. 5 वर्षाची सरळ व्याज वजा 2 वर्षाचे सरळ व्याज, 3 वर्षाचे आपल्याला सरळ व्याज मिळून जाईल बरोबर आहे. आणि म्हणून 3 वर्षाचे सरळ व्याज, 3 वर्षाचे सरळ व्याज बरोबर 11,200 वजा 8,680, 0 वजा 0, 0तून 8 जात नाही, 10तून 8 गेले आले 2, 2तून हे 6 आणि 7 जात नाही, पाहिजे झाले 12, 12तून 7 गेले आले 5, 11तून 9 गेले, 11तून 9 गेले आले 2, 2520 उत्तर आलं पहा आपलं 2520. 3 वर्षाचे सरळ व्याज 2520 आलं. आता आपण यावरून काय करूया, 1 वर्षाचे सरळ व्याज काढूया, 1 वर्षाचे काढूया. त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते आपल्याला काय करायचंय, म काढायचं आहे. तर म साठी पहा आधी आपण 1 वर्ष सरळ व्याज काढूया, 1 वरून 2चं सरळ व्याज काढूया. एकदा का 2 वर्षात सरळ व्याज मिळालं, 2 वर्षाची रास माहिती, आपल्याला म मिळून जाईल, किती रुपये कर्ज घेतले होते मिळून जाईल आपल्याला पहा. आणि म्हणून 1 वर्षाचे सरळ व्याज बरोबर 3 वर्षाचं एवढं आहे, याला 3 ने भाग द्यायचा आहे 2520 ला. पहा कितीचा भाग जाईल, 3 1 3, 3 8 24, 1 उरला, 3 चौक 12, हा 0 असाच 840 रुपये 1 वर्षाचे सरळ व्याज मिळून जाईल आपल्याला. आणि म्हणून 2 वर्षाचे सरळ व्याज बरोबर 840 ची दुप्पट, बे 0 0, बे चौक 8, बे 8 16, 1680 रुपये हे 2 वर्षाचं सरळ व्याज आहे. 2 वर्ष सरळ व्याज 1680 रुपये. आता हे पाहिजे 2 वर्षाचे सरळ व्याज 1680 रुपये, 2 वर्षाची रास आहे आपल्याकडे 8,680 रुपये. या दोघांची वजाबाकी करा, आपल्याला म म्हणजे मुद्दल मिळेल, दोघांची प्रत्येकी मुद्दल किती. आणि म्हणून म बरोबर 8,680 वजा 1680, 0 0, 86तून 16 गेले आले 70,
पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं 7,000 रुपये. पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट एक्झाम्पल 19. दशादशे 12.5 दराने दर दिलाय. 6 वर्षात क दिलाय. 525 रुपये सरळ व्याज स दिलाय. मुद्दल म विचारलाय. हे 3 घटक दिलेत महत्वाचे आहेत आणि म्हणून म बरोबर स गुणिले 100 बरोबर द गुणिले क. सरळ व्याज 525 रुपये. सरळ व्याज किती 525 रुपये गुणिले 100. दर दिलाय आपल्याला 12.5. कालावधी दिलाय 6 वर्षांचा. फक्त भाग द्यायचा आहे, काम झालं. पण आता 12.5 दशांश चिन्ह 1 उजवीकडे घ्या, वरती 1 शून्य वाढवला तरी चालेल, किंवा 12.5 2 ने गुणायचं 25 वरती पण 2 ने गुणावं लागेल. ही पण एक मेथड सांगितली. चला आपण शून्य कॅन्सल करूया. वरती 525 घेतले. 1 उजवीकडे जर नेला याला इथे 1 शून्य वाढेल, 1000 करून टाका. खाली 125 गुणिले 6. नेहमी लक्षात घ्या 125 8 1000. 125 8 1000 कारण 250 चोक 1000 म्हणून 125 8 1000. आता पुढे पहा 6चा भाग घेऊया आपण. 2 6 2 चोक 8. 3 वरती भाग जातोय का पाहूया. 5 2 7 5 12. 3 इथे भाग जाईल. 3 1 3 3 1 3 2 उरले. 3 7 21 1 उरला. 3 5 15. 175 गुणिले 4 आले. आता 150 चोक 600 आणि 25 चोक म्हणजे 700 उत्तर येईल. पहा हे आपलं उत्तर आलं 700. परंतु आता इथे 700 पर्याय नाही आहे, इथे 7000 आलेला आहे. तर इथे 700 पाहिजे. प्रिंटिंग मिस्टेक असेल. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. चला नेक्स्ट एक्झाम्पल. ₹5000 म दिलाय आपल्याला. 5000 रुपये सरळ व्याजाने 4 वर्षांची रास म दिलाय. 4 वर्षांची रास व 7 वर्षांची रास यातला फरक दिलाय आपल्याला. या प्रकारचे एक्झाम्पल आपण 2 एक्झाम्पल घेतले. ह्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट फरक काढून दिला. तिथे आपण 2 इक्वेशन तयार करायचो, त्यांची वजाबाकी करायचो. वजाबाकी म्हणजेच फरक. इथे फरकच काढून दिलाय आपल्याला डायरेक्ट. त्याच्यामुळे आपलं ते 20% काम नक्की वाचलेले. तर व्याजाचा दर किती आपल्याला दर काढायचा आहे. आपण मुद्दल आणि दर काढत असतो, पण इथे मुद्दल ऑलरेडी दिली, फक्त दर काढायचं काम आपल्याकडे शिल्लक आहे. काय हरकत नाही. पण इथे फरक दिलाय आपल्याला. याचा वापर आपण कसा करणार आहोत. 7 वर्षांची रास आधी आपण घेऊया. 7 वर्षांची रास वजा 4 वर्षांची रास. 7 मधून 4 गेले 3. रास वजा रास म्हणजेच काय. मुद्दल तर सेम असते, मुद्दल कॅन्सल होणार. दोन्ही व्यवहारातली मुद्दल सेम आहे ती कॅन्सल होणार. व्याज रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. 7 वर्षांची व्याज वजा 4 वर्षांची व्याज 3 वर्षांची व्याज. आणि म्हणून 3 वर्षांचे सरळ व्याज बरोबर हा फरक दिलाय आपल्याला 1050. हे लक्षात घ्या. आणि म्हणून 1 वर्षाचे सरळ व्याज बरोबर याला 3 ने भाग द्यायचा. 3 त्रिक 9 1 उरला. 3 5 15 350 रुपये हा आपल्याला मिळाला आहे. 1 वर्षाचं सरळ व्याज मिळालं आपल्याला. बरोबर आहे. आता आपण व्याजाचा दर काढू शकतो. पहा दर बरोबर स गुणिले 100. 1 वर्षाचं सरळ व्याज 350 गुणिले 100 1 वर्षाचं. खाली म गुणिले क. मुद्दल आपल्याकडे आहे ऑलरेडी 5000 रुपये. इथे हे सरळ व्याज आपण 1 वर्षाचं वापरले. 1 वर्षाचे आणि म्हणून इथे क येईल 1 वर्ष. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. आता या ठिकाणी 1 शून्य आहे, तो इथे कट झाला. 5 ने 35 ला भाग दिला 7 उत्तर आलं.
दर आला 7%. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं. उदाहरण क्रमांक 31 पाहूया. 5% दराने एका रकमेची दामदुपटीचं एक्झाम्पल आले. पुन्हा वर्ष काढायचे, क काढायचं आहे आपल्याला. दामदुपटीचं एक्झाम्पल आलं का मी तुम्हाला सांगितलंय कसलाही विचार न करायचा. 100 भागिले दर 5 दिलाय, 20 उत्तर येईल आपलं. 20%. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल आपलं. ठीक आहे, एक्झाम्पल रिपीट झाले, काय हरकत नाही. चला पुढचा एक्झाम्पल पाहूया आपण. उदाहरण क्रमांक 22. दशादशे 12 दराने द दिलाय आपल्याला 60 रुपयांची, म दिलाय 9 महिन्यांची, क दिलाय. रास किती? रास काढायची आहे आपल्याला. रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज. आपल्याला आधी सरळ व्याज काढलं पाहिजे. स बरोबर क द म भागिले 100. 9 महिने 9/12. 12ने भाग द्या, वर्षामध्ये रूपांतर होईल. क द म, द दिलाय 12, म दिलाय मुद्दल 60 रुपये भागिले 100. भाग द्या, उत्तर मिळून जाईल आपल्याला. आता भाग देताना पहा काय करायचे. 12 कॅन्सल झाले, बरोबर आहे. हा 1 0, हा 1 0 कॅन्सल झाला. 2 ने भाग देऊया. 2 पंचे 10, वरती आलं 2 त्रिक 6. आता पुढे पहा 9 त्रिक 27, 27/5 आले. कितीचा भाग गेला पहा. 5 5 25. 27 मधून 25 गेले, 2 उरले, दशांश चिन्ह 2वर 0 घेतला, 5 चोक 20. 5.4 उत्तर आलं आपलं. हे काय आलं आपलं. सरळ व्याज. सरळ व्याज आलं 5.4 रुपये. 5 रुपये 40 पैसे सरळ व्याज. आपल्याला काढायची आहे रास. आणि म्हणून रास बरोबर मुद्दल किती. मुद्दल अधिक सरळ व्याज. मुद्दल 60 रुपये, त्यात 5.40 रुपये मिळवले, 65 रुपये 40 पैसे. 65 रुपये 40 पैसे. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार. उदाहरण क्रमांक 3 पाहूया आपण. 23 पाहूया. 23 उदाहरण क्रमांक 23 पहा. सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दामदुप्पट होते. एका मुद्दलाची 5 वर्षात दामदुप्पट होते, तर त्याच दराने मुद्दलाचे तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील. अत्यंत शॉर्टकट पद्धतीने आपण उदाहरण पाहूया. एका मुद्दलाची मुद्दल माहित नाही आपण. मुद्दल आपण 100 रुपये मानू. 100 रुपये मानू. त्याची दामदुप्पट होणार या मुद्दलाची 5 वर्षामध्ये. दामदुप्पट होणारे म्हणजे काय. 100 रुपये 200 रुपये होणार आहेत. मग वरती जे काय 100 रुपये एक्स्ट्रा मिळणार ते काय आहे. सरळ व्याज आहे. ते सरळ व्याज आहे. आणि सरळ व्याज हे 100 रुपयाचा फायदा किती कालावधीमध्ये झालाय. 5 वर्षामध्ये झालाय. म्हणजे 5 वर्षामध्ये 100 रुपयाचा फायदा झालाय. 100 रुपये व्याज भेटले 5 वर्षामध्ये. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट रास होण्यास. आता मुद्दलाच्या तिप्पट रास होणार आहे. मुद्दल किती 100 रुपये. मग रास तिप्पट होणार आहे म्हणजे मुद्दल किती होणार आहे 300 रुपये. वरती 200 रुपये ज्यादा मिळणार. तेच काय असणार आहे. सरळ व्याज असणार आहे. आता सरळ व्याज झालं 200 रुपये. मग हे तिप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. इथं क किती लागेल. किती वर्षात हे काम होणार. काम सोपं आहे. 100 रुपयाला जर 5 वर्ष लागले 100 रुपये फायदा होण्यासाठी, मग 200 रुपये फायदा होण्यासाठी 200 रुपये फायदा होण्यासाठी किती वर्ष लागतील. 10 वर्ष. तोंडी 100ला 5, 200ला 10. त्यामुळे आपण तोंडी सोडू शकतो 10 वर्ष. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार. चला उदाहरण क्रमांक 24 पाहूया. पहा सगळं थिंकिंगवर अवलंबून आहे. थिंकिंगचे एक्झाम्पल आहेत, सोबत प्रॅक्टिसची गरज आहे, हे लक्षात घ्या. मॅक्झिमम एक्झाम्पल्स आपण वेगवेगळ्या प्रकारचे या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. मला पूर्ण खात्री नक्की तुम्हाला मदत होईल. चला उदाहरण क्रमांक 24 पाहूया आपण. नंदूने 60,000 रुपये म दिलाय आपल्याला. कर्जावर रक्कम घेताना 3 वर्षांनी क दिलाय 3 वर्ष. मुद्दल व व्याज म्हणून म्हणजे रास दिली आपल्याला 81,600. शॉर्टकट मध्ये सोडवायचं आहे. आता जेवढं सोडवता येईल परत केले तर या व्यवहारात त्याला दशादशी किती व्याज द्यावे लागेल. व्याज नाही काढायचं आपलं, फिरून प्रश्न विचारलाय. दशादशी शब्द आलाय म्हणजे दर काढायचा, हे लक्षात घ्या. आपल्याला काढायचा आहे दर. रास आहे आपल्याकडे, मुद्दल आहे, आपण सरळ व्याज काढू शकतो. तोंडी काढा. आता 81,600 मधून 60,000 गेले म्हणजे 21,600 आपल्याला या ठिकाणी सरळ व्याज मिळालं. 21,600 रुपये
सरळ व्याज मिळालं. आपल्याला दर काढायचा आहे. ठीक आहे, दर काढूया आपण. डायरेक्ट सूत्र वापरा दराचं. बरोबर, सरळ व्याज गुणिले 100 म्हणजे 21,600 गुणिले 100 भागिले मुद्दल. मुद्दल गुणिले कालावधी 3 वर्ष. हे सगळे सूत्र आपण घेतलेत, दिलेत मी तुम्हाला. बरोबर आहे. चला भाग देऊया आपण. 0 गेला, 0 गेला, हे 2 0 गेले, इथले 2 0 गेले, हे 2 0 गेले. चला आता भाग देऊया आपण. 3 ने भाग द्या इथे आधी. 3 1 3, 3 7 21, 3 2 6 72 आले. आता 6 ने पण वरती भाग जाईल. 6 1 6, 6 1 6, 1 बाकी उरली, 6 2 12. म्हणजे खाली आता काही शिल्लक नाही, वरती 12 आहे. चेक करत चालायचं. लक्षात घ्या, घाई नको अजिबात. म्हणजे द आला आपला 12%. आता शेवटचं उदाहरण घेऊया. 25. सचिनने मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6,000 रुपये घेतले. 6,000 म्हणजे म दिलाय आपल्याला. त्यानंतर 3 वर्ष 6 महिन्यानंतर क दिलाय आपल्याला. 10,200 रुपये भरून सगळी रक्कम त्याने भरली, म्हणजे रास दिली आपल्याला. लक्षात घ्या, 10,200 आपल्याला काय झाली, रास दिली. मुद्दल आहे 6,000 रुपये आणि ते 3 वर्ष 6 महिने म्हणजे 3.5 वर्ष. तर बँकेचा सरळ व्याजाचा दर किती, दर आपण काढू शकतो. दराचं सूत्र हे पहा, हेच सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहोत. काय अवघड नाही, ते सगळे सूत्र मी तुम्हाला दिलेत. हे सगळे या प्रकारचे एक्झाम्पल झालेत. फक्त कॅल्क्युलेशन मेथड्स आपण कशा प्रत्येक एक्झाम्पलमध्ये यूज करतोय ते फार महत्त्वाचे असते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण या ठिकाणी. खूप चांगल्या प्रकारची वैविध्य असणारे एक्झाम्पल्स आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेत. भाग 1 सुद्धा पाहून घ्या, तुम्हाला नक्की मदत होईल. आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक तर मात्र नक्की करा. आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा काय वाटत असेल तर. चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.